श्री स्वामी समर्थ. आज आपण बनवणार आहोत बटाट्याची भाजी. त्यासाठी मी 4 मीडियम साईजचे बटाटे उकडून घेतलेत. त्यानंतर 1 मीडियम साईजचा कांदा घेतला आहे, 4-5 लसूण घेतलेत पाकळ्या, थोडंसं आलं, 1 मीडियम साईज कांदा, हिरवी मिरची थोडी जास्तीच घेतली, आमच्याकडे थोडं तिखट लागतं. एक 4-5 कढीपत्त्याची पानं घेतली आहेत. गॅस लावला आहे मी आणि कढई ठेवली गरम व्हायला. बघा गरम झाली आहे कढई. आता याच्यामध्ये आपण तेल घालून घेणार आहोत. तर मी 2 चमचे भरून तेल टाकलेलं आहे, छोटे. आपली रेग्युलर जी पळी असते तेलाच्या किटलीमधली ती. आता तेल गरम झालं आहे. आता याच्यामध्ये आपण हे बघा गॅस थोडासा मी वाढवला आता, म्हणजे तेल पटकन गरम होईल. आता आपण याच्यामध्ये 1 चमचा मोहरी घालणार आहोत. मोहरी छान तडतडते बघा. तेल गरम झालं की व्यवस्थित मोहरी तडतडते. आणि मोहरी तडतडली की आपण त्याच्यामध्ये जिरं घालून घेणार आहोत 1 चमचा. जिरं पण छान फुललं आहे. आता आपण थोडा गॅस बारीक करणार आहोत, म्हणजे हे जिरे आणि मोहरी छान त्याच्यामध्ये तडतडेल. आता हे आलं आणि लसूण हे आपण खलबत्त्यामध्ये थोडंसं त्याला स्मॅश करणार आहोत. खूप पण पेस्ट नाही करायची आहे, थोडंसं त्याला रफली आपण पेस्ट हे करून घेणार आहोत त्याची. हे बघा साधारणतः 1 चमचा झाला आहे. हे मी आता तेलामध्ये टाकलं आहे. छान आलं आणि लसूणचा मस्त सुगंध येतो आहे. छान ते तेलामध्ये आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला कढीपत्ता घालायचा आहे. कढीपत्ता पण छान तडतडला आहे. आता आपण मिरची घालून घेतो आहे. मिरची घातल्यानंतर आपण कांदा घालतो आहे. आता कांदा आपल्याला थोडा सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचा आहे, म्हणजे काय ते भाजी केल्यानंतर असं कच्चा लागत नाही भाजीमध्ये. व्यवस्थित त्याला आपण परतून घेतलं आहे. हे बघा कांदा सॉफ्ट व्हायला सुरुवात झाली आहे. छान गुलाबीसर पण झाला आहे कांदा. आता याच्यामध्ये आपण हळद घातली 1 चमचा. हळद घालून आपण ह्याला छान मिक्स करून घेणार आहोत. हळदीने रंग बघा किती छान आला आहे. सुरेख दिसते आपली फोडणी. याच्यामध्ये आपण आता बटाटा घालून घेणार आहोत. जो आपण उकडलेले बटाटे होते त्याचे मी चिरून घेतला आहे तो बटाटा. याला व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आणि बटाटा आपला व्यवस्थित उकडलेला आहे, म्हणजे मी कुकरमध्ये शिजवून घेतलेला आहे, तो उकडून घेतलेला आहे. साधारणतः 1 3 शिट्ट्या केल्या आणि लगेच बंद केला. तर आता मीठ घातलं त्याच्यामध्ये. मीठ घालून हलवून घेऊयात आपण, थोडा वेळ परतून घेऊयात त्याला. हे बघा मस्त कलर आला आहे. थोडं 1-2 मिनटं त्याला आपण ना वाफ देऊयात. छान मस्त वास पण खूप सुरेख येतो आहे. थोडी कोथिंबीर घालूया आपण. कोथिंबीर घातल्यानंतर थोडं परतून घेऊयात आपण आणि सर्व करूयात गरमागरम. तुम्हाला माझी रेसिपी आवडत असेल तर मला नक्की कळवा. हे बघा छान, मुलंही फार आवडीने खातात ही भाजी. प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.